2018 साली मला महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीधर लोणी यांनी आपल्याला शनिवारची त्यांची पुरवणी, संवादची पुरवणी आहे, त्याला एक तिचे पुस्तक नावाचं सदर सुरू करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला काय अपेक्षित आहे, स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य, आणि 1 वर्षभर आपलं ते सदर असणार आहे. 15 दिवसांनी, म्हणजे एकाड एक शनिवार तू ते लिहायचं. आणि मला त्यांनी काहीतरी 500 शब्द अशी ती मर्यादा होती. आणि मी म्हटलं की हो, 1 वर्ष का, मग आपण लोकसाहित्याकडून येऊ आणि आधुनिक साहित्यापर्यंत येऊन थांबू, म्हणजे ह्याच्या पलीकडे 1 वर्षात होणार नाही असं म्हणून मी लोकपरंपरेतल्या स्त्रियांचं लिखाण आणि त्याचं वर्तमानाशी संबंध असं लिहिलं. आणि मला लिहिताना कल्पना नव्हती की आपण काय लिहितोय. आणि त्यानंतर काहीतरी मध्ये एक शनिवार गेला आणि ते कसं असायचं की तुम्ही सगळे कॉलेजची लेक्चर, कामं असं करून मग, म्हणजे तुम्ही लिहिताय म्हणून त्यातलं कुठलं काम आपण जबाबदारी ठेवू नये दूर, कारण ते पण आपल्या कामाचा भाग आहे आणि त्याच्याशी प्रामाणिक असलंच पाहिजे. काहीतरी झालं आणि मी म्हटलं की मागच्या शनिवारी दिलं आहे, आता कसं असेल परत. मग मला महाराष्ट्र टाइम्समध्येच अभिजित थिटे, ते माझं संपादन त्या लेखाचं करायचं. आणि म्हणले, लेख काय झालं, मी किती वाट बघत होतो. म्हणलं मागच्याच तर शनिवारी दिला आहे, आता काय. आणि तुम्हाला समजतंय का, ते लोकांना खूप आवडतंय, असं नसतं करायचं, द्या आता तो लेख, असं म्हणून तो हक्काने घेतला.